गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर पुढचे 13 दिवस तो आत्मा कुठेही जात नाही. तो तुमच्याच घरात, तुमच्याच आजूबाजूला फिरत असतो. तो ओरडतो, तो रडतो, त्याला भूक लागलेली असते, पण त्याचं रडणं तुम्हाला ऐकू येत नाही. मृत्यू झाल्यानंतरच्या पहिल्या 24 तासात आणि पुढच्या 13 दिवसांत आत्म्यासोबत नक्की काय घडतं, पिंडदानाचा नक्की अर्थ काय, आज आपण गरुड पुराणातील हे अंतिम सत्य उलगडणार आहोत. गरुड पुराण सांगतं की मृत्यूच्या वेळी माणसाचे सगळे इंद्रिय बंद पडतात. डोळे उघडे असतात पण दिसत नाही, कान असूनही ऐकू येत नाही, आणि त्याच वेळी 2 भयानक यमदूत येतात. ते आत्म्याला शरीरातून बाहेर काढतात. पण लक्ष द्या, यमदूत आत्म्याला लगेच स्वर्गात किंवा नरकात नेत नाहीत. ते त्याला फक्त 24 तासांसाठी यमलोकात घेऊन जातात. तिथे चित्रगुप्त त्या आत्म्याला त्याच्या संपूर्ण आयुष्याचा हिशोब दाखवतो. किती पाप केलं आणि किती पुण्य, हा हिशोब दाखवल्यानंतर यमदूत त्या आत्म्याला पुन्हा पृथ्वीवर त्याच्या घरी आणून सोडतात. का? कारण त्याचं शरीर, त्याचं घर आणि त्याची माया अजून सुटलेली नसते. ही वेळ त्या आत्म्यासाठी सर्वात भयानक असते. 24 तासांनंतर आत्मा आपल्या घरी परत येतो. तिथे तो आपल्या मुलांना, पत्नीला आणि नातेवाईकांना रडताना बघतो. गरुड पुराणानुसार तो आत्मा ओरडून सांगण्याचा प्रयत्न करतो, मी इथेच आहे, रडू नका. तो पुन्हा आपल्या मृत शरीरात घुसण्याचा प्रयत्न करतो, पण यमदूतांनी पाश बांधल्यामुळे तो शरीरात जाऊ शकत नाही. यावेळी आत्म्याला प्रचंड भूक आणि तहान लागलेली असते, पण शरीर नसल्यामुळे तो काहीच खाऊ शकत नाही. तो फक्त हवेत तडफडत राहतो. म्हणूनच आपण 10व्या आणि 13व्या दिवशी जे पाणी आणि अन्न ठेवतो ते त्या आत्म्याला शांत करण्यासाठी असतं. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, पिंडदान का करायचं? अनेक लोकांना वाटतं हा फक्त एक विधी आहे, पण गरुड पुराणानुसार हे एक विज्ञान आहे. मृत्यूनंतर आत्म्याकडे शरीर नसतं, ते सूक्ष्म असतं. पिंडदान केल्यामुळे आत्म्याला प्रवासासाठी एक यातना शरीर मिळतं. पहिल्या दिवशीचा पिंड डोकं बनवतो, पुढचे काही दिवस हातपाय आणि शरीर बनवतात. 10व्या दिवशीचा पिंड त्या शरीरात शक्ती आणि भूक निर्माण करतो. ज्या व्यक्तीचं पिंडदान होत नाही त्याचा आत्मा पिशाच्च बनून हजारो वर्षे एकाच जागी वेदना सहन करत भटकत राहतो. त्याला मुक्ती मिळत नाही. म्हणूनच हिंदू धर्मात मुलाने वडिलांसाठी पिंडदान करणे अनिवार्य मानले आहे. 13 दिवस पूर्ण झाले की यमदूत पुन्हा येतात. आता त्या आत्म्याला कायमचा निरोप घ्यावा लागतो. इथून पुढे जाण्यासाठी 3 मार्ग असतात. अर्ची मार्ग, ज्यांनी आयुष्यभर फक्त पुण्य केलंय ते या प्रकाशाच्या मार्गाने स्वर्गाकडे जातात. धूम मार्ग, सामान्य माणस ज्यांनी पापपुण्य दोन्ही केलंय ते आपल्या पूर्वजांकडे जातात. उत्पत्ती विनाश मार्ग, आणि हा सर्वात भयानक रस्ता आहे. ज्यांनी फक्त पाप केली आहेत त्यांना या मार्गाने नरकाच्या यातना भोगायला नेलं जातं. गरुड पुराण आपल्याला हेच सांगतं की मृत्यू हा शेवट नाही, तर एका नवीन आणि कठीण प्रवासाची सुरुवात आहे. आपण जिवंत असताना काय करतो त्यावरच ठरतं की 13 दिवसांनंतर आपल्याला कोणता रस्ता मिळणार. तुम्हाला गरुड पुराणातील हे सत्य माहित होतं का? आणि तुम्हाला भूतांच्या अस्तित्वावर विश्वास आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन रहस्यासोबत.